आणि एक महत्त्वाची बातमी 1993 मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील मुख्य आरोपी आणि कुख्यात गँगस्टर टायगर मेमन याच्याशी संबंधित मालमत्तांच्या लिलावाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे। मुंबईतील त्याच्या दुकानाचा तब्बल 2,05,00,000 रुपयांना लिलाव करण्यात आला आहे। 1993च्या दंगलीदरम्यान हे दुकान जाळण्यात आलं होतं। त्याचा बदला घेण्यासाठीच मुंबईत साखळी बॉम्बस्फोट घडवण्यात आल्याचा आरोप टायगर मेमनवर आहे। टाडा न्यायालयाच्या आदेशानुसार जप्त करण्यात आलेल्या 3 मालमत्तांपैकी या दुकानाचा लिलाव करण्यात आला असून या घडामोडींमुळे पुन्हा एकदा 1993च्या बॉम्बस्फोट प्रकरण चर्चेत आलंय। आणि याच संदर्भात आढावा घेतला आमच्या प्रतिनिधीने। आपण मुंबईच्या माहीम परिसरात आहोत आणि तुम्ही माझ्या पाठी बघू शकता एक कॉन्ट्रोवर्शियल दुकान आहे। ही दुकान कथित मास्टरमाइंड टायगर मेनन ज्यांनी कॉन्स्पिरसी केली होती 1993 ब्लास्टची ह्याची आहे। पण हा दुकानचा महत्त्व काय, कारण जेव्हा बाबरी मस्जिदचा डिमॉलिशन झाला त्याच्यानंतर दंगे पेटले आणि त्यानंतर जानेवारी 1993मध्ये हीच दुकानमध्ये शिवसैनिकांनी जाळून टाकली होती आणि त्याचा बदला घेण्यासाठी हे पूर्ण एक साजिश टायगर मेनननी रचली होती आणि त्याच्यानंतर सिरियल ब्लास्ट मुंबईमध्ये झाले आणि आज ही दुकान निलाम झालेली आहे। केंद्र सरकाराकडून याची निलामी केली गेली आहे आणि 2,05,00,000 ही विकली गेलेली आहे। आणि हा दुकान आणि इथे आम्ही आहे माहीम परिसरात, इथे पण त्याचा एक फ्लॅट होता आणि बांद्रामध्ये पण एक फ्लॅट होता। एकूण 3 प्रॉपर्टी सरकारने जप्त केली होती, नंतर केंद्र सरकारकडे दिली। केंद्र सरकारने सेफिमा कानूनच्या अंतर्गत ही पूर्ण कारवाई केली, निलामी केली आणि आज 2,05,00,000 ही दुकान विकण्यात आली आहे। कॅमेरामॅन राजेंद्र द्यारकर सोबत अभिषेक अवस्थी, NDTV मराठी।